खुर्च्यांची फेकाफेक, तोडफोड आणि शिवीगाळ तसेच जोरदार राडा अमरावतीच्या माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नवनीत राणा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. याच नवनीत राणांच्या सभेत अमरावतीत जोरदार राडा झालाय. राज्यात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यासाठी दर्यापूर मतदारसंघातील रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या उपस्थितीत खल्लार येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शनिवारी रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत माघारी निघाले असताना एका विशिष्ट गटानं नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला. काही जण तर नवनीत राणांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते असं देखील राणा म्हणाल्या. मात्र नवनीत राणा यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या आणि त्यामुळेच या खल्लार गावात वातावरण चांगलंच तापलेलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले, पण आरोपींना अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू या ठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणांनी दिलाय. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर या बातमीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच आमचं विश मराठी हे चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.